नमस्कार. दर्पण न्यूज नेटवर्क हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजची ठळक बातमी. डिझेल उपलब्ध नसल्यामुळे औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस विभाग काही काळांसाठी बंद पडल्याची गंभीर घटना समोर आली आहे. लाईट पुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णालयातील जनरेटर सुरू करण्यासाठी आवश्यक डिझेल उपलब्ध नसल्याने डायलिसिस सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान ही बाब लक्षात येताच उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली झटे यांनी तत्काळ पुढाकार घेत स्वखर्चाने डिझेल उपलब्ध करून दिले. त्यानंतर बंद पडलेला डायलिसिस विभाग पुन्हा सुरू करण्यात आला. वेळीच मदत मिळाल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी माऊली झटे यांचे आभार मानले असून ग्रामीण रुग्णालयातील व्यवस्थापनावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आज ग्रामीण रुग्णालयामध्ये सकाळी मला 9:30 वाजता एक रुग्णाचा कॉल आला की या ठिकाणी डायलिसिससाठी सकाळी 7 वाजल्यापासून आलो, परंतु डिझेल नसल्यामुळं डिझेल जनरेटर बंद असल्या कारणानं डायलिसिस या ठिकाणी होऊ शकत नाही. इथे येऊन पाहिलं असता इथं डायलिसिस सेंटरला खरं म्हणजे एक नवीन ट्रान्सफॉर्मरची फार आवश्यकता आहे. कारण डायलिसिसमध्येच इथं जर लाईट गेली तर त्या पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी कोविडचं ट्रान्सफॉर्मर रिकामा आहे. कोविड काळामध्ये या ठिकाणी त्या सेंटरसाठी सेपरेट एक ट्रान्सफॉर्मर उपलब्ध आहे, परंतु तो या ठिकाणी जोडून देण्यासाठी या ग्रामीण रुग्णालयाला सुद्धा MSCBला वारंवार विनंती केली, परंतु त्यांनी अद्याप या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर जोडून दिला नाही. म्हणून माझी एक विनंती आहे की MSCBनं ताबडतोब या ठिकाणी कोविडसाठी उपलब्ध असलेला ट्रान्सफॉर्मर या डायलिसिस सेंटरला या ठिकाणी जोडून देणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यावेळेस मला कळालं या ठिकाणी डिझेल उपलब्ध नाही, मी माझ्याकडे स्वतः घरी जो काही डिझेल होतं ते या ठिकाणी घेऊन येऊन त्यांना दिलं आणि हा डायलिसिस सेंटर या ठिकाणी चालू केलं.